तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत। मंत्री संजय शिरसाटांनी या संदर्भात माहिती दिली आहे। आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे दिल्लीत गेल्याची चर्चा होती, ज्यावर शिरसाटांनी भाष्य केलंय। विधान परिषदेच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे गेलेले नाहीत असं शिरसाटांनी म्हटलंय। विधान परिषदेचा मुद्दा दिल्लीत नाही तर राज्यातले 3 नेते मिळून सोडवणार आहेत असं शिरसाटांनी म्हटलंय। भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी सुद्धा या संदर्भात भाष्य केलंय। आगामी विधान परिषदेच्या ज्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये वरिष्ठ नेते हे बोलणी करतायत। 17 पैकी किती जागा मागायच्यात, किती मागितल्यात याबद्दलची स्पष्ट कल्पना कुणालाही नाही आहे। आम्ही 7 जागे मागितल्यात, राष्ट्रवादीने किती मागितल्यात, भाजपने किती मागितल्यात, ह्या सर्व चर्चा आहेत। आणि या चर्चेचा जो शेवट आहे तो देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब आणि सुनेत्रा वहिनी यांच्यासोबत बैठक झाल्यानंतरच होणार आहे। म्हणून यावर आताच्या घडीला कोणती चर्चा करणं योग्य नाही। एकनाथ शिंदे साहेब दिल्लीला गेलेत तर या चर्चेसाठी गेलेत अशी जी काही बातम्या चालू आहेत त्या बातम्यामध्ये काही तथ्य नाही। शिंदे साहेब ह्या विभागाच्या काही महत्त्वाच्या कामासाठी गेलेले आहेत। गेल्या आठवड्यात गेले होते आणि आताही गेले होते। दिल्ली जाणं मुख्यमंत्री आहेत ते नेहमी जात असतात आणि त्यांचे कामं असतील, खात्याच्या संदर्भात कामं असतील, त्यांना कुठे काही कामं असतील त्या संदर्भामध्ये महायुतीसाठी किंवा जागा वाटपासाठी ते दिल्लीला गेले असं मला वाटतं समजण्याचं कारण नाही। मला नाही वाटत की विधान परिषद जागांसाठी ते त्या ठिकाणी जातील। इथेच माननीय मुख्यमंत्री महोदय आणि ते दोन्ही उपमुख्यमंत्री समन्वयाने हा विषय सोडवतील।